Hello students, a very good morning to all of you. Welcome to Chate coaching classes. You have passed the 7th standard and you have came in the 8th standard. Yes, म्हणजेच तुम्ही आता 7वी पास आउट होऊन 8वी मध्ये आलेला आहात. As usual, you have a subject English. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट यावर्षी देखील शिकायचा आहेच. Now let's start. In your English textbook, today we are going to learn from your English textbook introductory activities. म्हणजेच आज आपण तुमच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधल्या इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज हा भाग शिकणार आहोत. तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. So what is mean by contracted form? Contracted form means short form of any word. So let we start. In spoken English, we often use contracted form. In speaking English, whenever we speak, म्हणजे आपण जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा आपण काही शब्दांचे थोडक्यात शब्द वापरतो किंवा शॉर्ट फॉर्म वापरतो, त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. Contracted form means what? The short form of word we use in a sentence without changing the real meaning of that particular word and sentence. म्हणजेच आपण वाक्य बोलताना किंवा वाक्य लिहिताना काही शब्दाचे शॉर्ट फॉर्म वापरतो, काही शब्द ड्रॉप आउट करून त्याचे शॉर्ट फॉर्म बनवतो आणि ते शॉर्ट फॉर्म वापरतो. पण ते शॉर्ट फॉर्म वापरत असताना त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा मीनिंग म्हणजेच अर्थ बदल न होऊ देता, म्हणजे अर्थ चेंज न होऊ देता आपण वाक्यातील काही शब्दांचे शॉर्ट फॉर्म तयार करतो किंवा वापरतो, त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असे म्हणतात. With the short form of word we use in a sentence without changing the real meaning of that particular word and sentence that we call a contracted form. So simple is contracted form means the short form of any word we use without changing the meaning of that particular word. Now let's see example. Let us. Let us is a full word, okay, or full form. So what will be the short form or the contracted form of let us? Let's. Yes, usually we say let's we go, let us we go, or let's we go. Is meaning is same. म्हणजेच let us आणि let's या दोन्हीचा मीनिंग सेम आहे. तर आपण यामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म करण्यासाठी काय वापरलं? लेट अस या शब्दामधील यू हे लेटर काढलं, यू हे लेटर ड्रॉप केलं आणि त्याऐवजी आपण हे जे साइन वापरलं त्याला ॲपस्ट्रॉफी म्हणतात. ॲपस्ट्रॉफी. व्हॉट वी से टू दॅट दिस साइन? Apostrophe. So we have dropped u and we use here apostrophe instead of u and we write s as it is. म्हणजेच या लेट्स किंवा लेट अस या लेट अस या शब्दापासून लेट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करण्यासाठी आपण यू हे लेटर ड्रॉप केलं आणि यू या लेटरच्या ऐवजी आपण ॲपस्ट्रॉफी वापरले. इट मीन्स दॅट यू हॅव टू ड्रॉप हिअर you and instead of you have to use apostrophe and you will make a short form or contracted form of let us is let's. The meaning not change. म्हणजे इथं या let us चा meaning change नाही झाला पण short form तयार झाला म्हणजे contracted form is ready. Next example is there is. So now here also in spelling of there is we have used here apostrophe yes and instead of I we used here apostrophe. It means that there you have to write as it is. After there you have to drop I and instead of I you give here apostrophe and yes. म्हणजेच there is या शब्दाचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करण्यासाठी तुम्ही इथे आय हे लेटर ड्रॉप करायचं म्हणजेच गाळायचं आणि त्याच्या ऐवजी ॲपस्ट्रॉफी हे साइन द्यायचं. या साइनला काय म्हणतात? ॲपस्ट्रॉफी. तर ॲपस्ट्रॉफी हे साइन देऊन देअर्स असा देअर इज या शब्दाचा शॉर्ट फॉर्म देअर्स असा होतो.
म्हणजेच फॉर मेकिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड्स वी यूज ॲपस्ट्रॉफी and drop some letters. It means that whenever we have to make a contracted form or the short form of any word, we have to drop some letter, and instead of that dropping letter we have to use apostrophe. म्हणजेच एखाद्या शब्दाचे जर का कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म तयार करायचे असल्यास आपल्याला त्या शब्दामधील काही शब्द गाळावे लागतात आणि त्या गाळलेल्या शब्दांच्या ऐवजी आपण ॲपस्ट्रॉफी वापरू शकतो. तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला शब्दामधील कोणते लेटर गाळावे लागतात जे वोवेल साऊंड असतात. यू हॅव नो दॅट इन द ABCD or in the alphabets there are two types of alphabets, consonant and vowels. There are 5 vowels. Okay, A, E, I, O, U. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे की इंग्लिश अल्फाबेट्समध्ये 2 भाग पडतात, एक म्हणजे कन्सोनंट आणि दुसरं म्हणजे ववेल्स. तर जे ववेल्स आहेत AEIOU हे जे काही ववेल्स साऊंड आहेत त्या ववेल्स साऊंडला मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला ड्रॉप करावं लागतं आणि त्याच्याऐवजी ॲपस्ट्रॉफी वापरावी लागते. नाव लेट्स सी अदर एक्झाम्पल्स. Here are the full form of that sentence, particular sentence, and here are the contracted form, means short form that we have made. First is I am busy. So I am busy. In this sentence we have made I am busy. Here is I am busy and here contracted form we make I am busy. So what we dropped here? A we dropped, and instead of A we use here apostrophe, but meaning doesn't change. Meaning इथे चेंज झालाय का? नाही. मीनिंग चेंज न होता आपण आय एम बिझीचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवला आय एम बिझी. सेकंड, दे आर टायर्ड. दे आर टायर्ड. So here also we make contracted form without changing the meaning. They we wrote as it is, and then afterwards instead of R in that R we have used only RE and we have dropped here A, and instead of A we use here apostrophe. A is also a vowel sound. So they're tired. Next is he is not coming. He is not coming. So he is not coming's contracted form will be he isn't coming. Instead of is not we use here isn't. So we have dropped here O. O is also a vowel sound. He isn't coming or he is not coming. So here he is not coming. Here also we have dropped I. I is also a vowel sound. म्हणजे आपण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवत असतो त्यावेळेस त्या ठराविक शब्दामधील आपल्याला जे लेटर ड्रॉप आउट करायचे ते वोवेल साऊंड असले पाहिजे किंवा ते वोवेल साऊंडच असते, जसं की AEIOU. नेक्स्ट इज यू विल लाईक इट. So you will like it. Now here we have dropped I also and W also. It is a different. म्हणजे काही वेळेला वोवेल साऊंड ड्रॉप न होता W हे कन्सोनंट साऊंड ड्रॉप झाले, पण त्याबरोबर एक वोवेल साऊंड सुद्धा ड्रॉप झाला, जसं की I. यू विल लाईक इट. आपण इथं 2 लेटर ड्रॉप आउट केले, एक वोवेल आणि एक कन्सोनंट. हे काही वेळेसच होतं, बट मोस्ट ऑफ द टाइम यू हॅव टू ड्रॉप वोवेल साऊंड. काही वेळेलाच आपल्याला कन्सोनंट साऊंड ड्रॉप होतो, जसं की जर W असेल तर, आणि नाहीतर वोवेल साऊंड ड्रॉप होऊन यू ॲपस्ट्रॉफी LL लाईक इट म्हणजेच यू विल लाईक इट. नेक्स्ट इज शी विल नॉट लाईक इट. So she will not like it. So we have made here she won't like it. So will not is a word. So contracted form of will not is won't. Will not, won't. Like it. So these are the contracted form. So again see what is mean by contracted form. म्हणजे contracted form म्हणजे काय? एका वाक्यातील
एखाद्या शब्दाचे शॉर्ट फॉर्म तयार करणे, एखादा शॉर्ट शब्द तयार करणे, पण त्याचा मीनिंग किंवा त्या वाक्याचा मीनिंग म्हणजेच अर्थ बदल न होऊ देता त्या वाक्यातील शब्दाचे किंवा त्या वाक्याचे शॉर्ट फॉर्म तयार करणे म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वी हॅव टू ड्रॉप सम वर्ड. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करत असताना आपल्याला काही लेटर्स असतात, ते लेटर्स ड्रॉप करून त्याच्या ऐवजी आपल्याला ॲपस्ट्रॉफी हे साईन द्यावे लागते. या साईनला ॲपस्ट्रॉफी असं म्हणतात. ॲपस्ट्रॉफी हे साईन द्यावे लागते आणि तो वर्ड कंटिन्यू करावा लागतो. काही वेळेला जेव्हा आपण वर्ड ड्रॉप करत असतो त्यावेळेस कन्सोनंट आणि ववेल हे दोन्ही साऊंड त्यातून ड्रॉप होतात, बट मोस्ट ऑफ द टाईम ववेल्स साऊंड ड्रॉप केले जातात. म्हणजे अल्फाबेटिक्समध्ये जे काही ववेल आणि कन्सोनंट हे जे दोन भाग आहेत त्यामध्ये 5 ववेल साऊंड आहेत आणि उरलेले कन्सोनंट साऊंड आहेत. तर ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करत असतो त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला ववेल्स साऊंड जे असतात ते ड्रॉप आउट करावे लागतात, पण काही वेळेला त्या ववेल्स साऊंड बरोबर कन्सोनंट साऊंडसुद्धा ड्रॉप होऊ शकतो, जसं की W. थँक्यू.